आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना। हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी। पांडवांचा सहाय्यकारी राज्यावरुनी केले दुरी। आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना। तुका म्हणे उगीची राहावे जे जे होईल ते सहज पहावे। आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी, नमो कर्मभूमी जिथे वाढले मी, नमो भारतभूमी जिच्या सर्व कामी। जिजो देह माझा प्रभु पाय दोनी। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो जी पवन कुमार पधारो कीर्तन में। चलो जी पवन कुमार पधारो कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना। 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 चलो आओ जी, चलो आओ जी प्रभु श्री रामचंद्र भगवान की। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो। पावन झालो चराचरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या। त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानोबरायांचे प्रियस्य असणारे प्राणस्य असणारे वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घ्यावी। राज तुमच्या हातामध्ये तलवार असणं आणि ढाल असणं ही तुमची भक्ती हा तुमचा परमार्थ आहे। परंतु आमच्या गळ्यामध्ये माळ असणं आणि आमच्या हातामध्ये टाळ असणं ही आमची भक्ती हा आमचा परमार्थ आहे। आता क्लिअर आहे, फक्त आवाज वाढवा, असा आवाज राहू दे, फक्त आवाज वाढवा असं। आमच्या गळ्यामध्ये माळ असणं आणि आमच्या हातामध्ये टाळ असणं हा आमचा परमार्थ आहे, ही आमची भक्ती आहे। पण ऐका, असा उपदेश करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। गेले 1 वर्ष झालं हा गुजले परिवार पोरका झाला। या परिवाराचा कुणाचा तरी मुलगा, या परिवाराचा कुणाचा तरी भाऊ, या परिवाराचा कुणाचा तरी काका, या परिवाराचा कुणाचा तरी पती, या परिवारातली सगळी नाती बाजूला सोडून हे दादा निघून गेले। कैलासवासी वैकुंठवासी सुहास राजेंद्र गुजले या दादांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्या वाटेला आलेली सेवा आणि ते योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन। विठ्ठल 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 विठ्ठल। ऐका, गेले 1 वर्ष झाला हा गुजले परिवार पोरका झाला। या परिवाराचा आधार असणारा, या परिवाराचा लेख निघून गेला। अरे कुणाला जरी निघून गेलेलं दादा दुःख झालं नसलं ना, पण जिनं 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वाढवलं साठवलं, आज त्या माऊलीला, त्या आईला सुद्धा वाईट वाटतंय की जिनं हाडाची काढ केली, रक्ताचं दूध करून पाजलं ना, आज तिचा लेख, तिचा मुलगा तिला सोडून निघून गेलाय। त्या छाया काकूंना सुद्धा वाईट वाटतंय, त्या आईला सुद्धा वाईट वाटतंय की जिनं सांभाळलं, जिनं लहानाचं मोठं केलं, आज तिचा मुलगा तिला सोडून निघून गेलाय। अरे राम लक्ष्मणासारखी जोडी होती, लक्ष्मणासारखा भाऊ होता त्या सागर दादाचा हा सुहास दादा,
पण त्याच सागरदादांचा भाऊ असणारा तो सुहास दादा आज त्या सागरदादांना सोडून निघून गेलाय. आज त्या सागरदादांना सुद्धा वाईट वाटतंय माई बापानो. अरे जिनं कपाळाला कुंकू ज्या पतीच्या ज्या मालकाच्या नावाचं लावावं ना, आज त्या पत्नीला सुद्धा आज त्या धनश्री ताईंना सुद्धा वाईट वाटतंय की आज ज्यांच्या नावाचं कपाळाला कुंकू लावावं ना, आज आमचा सोन्याचा संसार चाललेला होता आणि आमच्या सोन्याच्या संसाराला एक आद्विक नावाचं लेकरू, आद्विक नावाचं मूल असं फुल सुंदर जन्माला आलेलं होतं. पण ते लेकरू जन्माला यायच्या अगोदर आपल्या पतीनं या जगातून निघून जावं. आज त्या धनश्री ताईंना सुद्धा वाईट वाटतंय. त्यांचा पती, त्यांचा मालक त्यांना सोडून निघून गेलाय. अरे भावासारखं बहीण, भावासारखं प्रेम त्या भाऊजाईनं सुद्धा करावं. त्या प्रियंका ताईंना सुद्धा वाईट वाटतंय की त्यांचा धीर त्यांना सोडून निघून गेलाय. त्या सुजाता ताईंना, त्या शीतल ताईंना, या दोन्ही बहिणींना वाईट वाटतंय की त्यांचा भाऊ त्यांना सोडून निघून गेलाय. मायबापानो, हा सगळा परिवार पोरका झालाय, हा सगळा परिवार दुःखी झालाय. सगळ्यांना वाईट वाटतंय, सगळ्यांना दुःख झालंय. पण ऐका रे माझ्या माई बापानो, या परिवारातल्या सगळ्या सदस्यांना माझं सांगणं असेल, दादांच्या जाण्याला निमित्त झालं, निमित्ताशिवाय माणूस जात. कारण निमित्ताचा धनी केला असे, पण निमित्त झालं. काय निमित्त झालं? ऍक्सिडेंट झाला ना. ऍक्सिडेंट सारख्या रोगानं, ऍक्सिडेंट सारख्या अपघातानं या सुहास दादांना या जगातून निघून जावं लागलं. मायबापानो, निमित्ताशिवाय माणूस जात. मग सगळ्यांना वाईट वाटतंय, सगळ्यांना दुःख झालंय. पण ऐका रे मायबापानो, आज या सगळ्या परिवारानं त्या दादांच्या फोटो जवळ गेले काय आणि दादांना हाक मारली काय, या या म्हटला ना, तरी गेलेले दादा पुन्हा यायला तयार नाहीत. कारण हे कुणाच्या मनात आलं होतं? त्या देवाच्या मनात आलं होतं. अरे एकदा का देवाच्या मनात आलं ना रे मायबापानं, इथं कुणाचं काही सुद्धा चालत. आले देवाजीच्या मना आणि तेथे त्या देवाच्या मनात आलं होतं. आज या गुजले परिवाराच्या या सुहास दादांना न्यायचं, मग तिथं कुणाचं काही सुद्धा चाललं नाही रे माई बापानो. अरे एवढा मोठा हरिश्चंद्र राजा होता आणि तारा राणी होती, पण त्या हरिश्चंद्र राजाला आणि तारा राणीला सुद्धा साध्या डोंबाऱ्याच्या घरी जाऊन हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. देव पांडवांच्या एवढ्या जवळचा, एवढ्या जवळचा. अरे 5 पांडवातल्या एका पांडवाला काटा जरी टोचला ना रे माई बापानो, तरी तो देव धावत जायचा. पण त्याच 5 पांडवांना देवानं राज्यावरून दूर केलं. पांडवांचा सहाय्यकारी राज्यावरून केले दुरी. आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचे चाले ना. मग तुम्ही म्हणसाल ताई, हरिश्चंद्र राजाला, तारा राणीला त्यांचं कर्म चुकलं नाही, पांडवांना त्यांचं कर्म चुकलं नाही, मग तुम्ही आम्ही सामान्य जीव आहे, तुम्ही आम्ही काय करावं? माझे तुकोबाराय गोड सांगतात, तुका म्हणे उगीची राहावे, जे जे होईल ते सहज पाहावे. आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचे चाले ना. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल विठ्ठल माझ्या बुद्धीच्या मानानं, माझ्या वयाच्या मानानं, माझ्या ज्ञानाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित एखाद्या चरणाला स्पर्श होणार नाही, एखादं चरण सांगता येणार नाही. उद्या कुणी म्हणायला नको काय त्या सुहास दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कुठल्या आरतीताईचं कीर्तन ठेवलं, ताईंना निम्म सांगितलं निघून गेले, असं कुणी म्हणायला नको. म्हणून सगळ्यांना समजेल असा अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आता खरी झाली कीर्तनाला सुरुवात. आता तुम्ही माझ्या सोबत बोलायचं आणि मी तुमच्या सोबत बोलायचं, असंच कीर्तन करायचं ना. बसलेले आहे का गेले? तुम्ही आहे का गेले? गैरसमज करून घेऊ नका. जागे का झोपी गेले असं विचारते बाबा मी तुम्हाला. जागे आहे ना सगळे? हा, बोलत जायचं. बोलणारी माणसं मला फार आवडतात. ऐका, मरण हे मरण असतं. मरण कुणाला चुकत नाही. जो या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलाय ना माई बापानो, त्याला एक दिवस निश्चित जावं लागणार आहे, मरावं लागणार आहे. मरणापुढं कुणाचं काही सुद्धा चालत. प्रत्येकाला मरावं लागलं. देवाला मरावं लागलं, साधू संतांना मरावं लागलं, पशु पक्ष्यांना मरावं लागलं, माझ्या संत महात्म्यांना मरावं लागलं आणि माणसाला सुद्धा मरावं लागलं. पण मरण कुणाला सांगून येत? मरण सांगून येतं का बसलेले? बरं, प्रत्येकाला प्रत्येकाच्या जन्माची तारीख माहित आहे, पण मरणाची तारीख इथं कुणाला माहित आहे का? बसलेले माहित आहे का? बरं, आज आपण या धर्म मंडपामध्ये बसलोय, आपण सगळेजण ज्यांच्या फोटो समोर बसलोय, आज त्या सुहास दादांना सरी वाटलं असेल का, अरे आजच्या दिवशी माझा ऍक्सिडेंट होईल आणि मला जावं लागेल, मला मरावं लागेल, असं वाटलं असेल का बाबा? मरण कुणाला सांगून येत? पण जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरावं. ऐका रे माई बापानो, देव चतुर आहे, देव सुंदर आहे, देव हुशार आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्य. देव चतुर आहे, देव सुंदर आहे, देव हुशार आहे. देवानं प्रत्येकाच्या जन्माची तारीख प्रत्येकाला माहीत होऊन दिली, पण मरणाची तारीख कुणाला सुद्धा
माहित नाही, कुणालाच माहित नाही माईबापानो. देव पाहिजे ते देतो माईबापांना. देव माणसाला जे जे लागतं ते सगळं देतो, पण माणसाचं त्यात कधीच भागत नाही. देव सगळं देतो, देव पाहिजे ते देतो, पण माणूस तसा वागत नाही, म्हणून माणसाचं पोट कधीच भरत नाही. देवानं सगळं दिलंय तरी सुद्धा माणसाला माणसासारखं वागायचं कळत नाही. माणसाला मीपणा माझ्यामुळं चाललंय, मी करतोय, पण मरण समोर आल्यानंतर माणसाला काही सुद्धा दिसत. दुःख प्रत्येकाला दुःख आहे. इथं सुखी कुणी? प्रत्येकाच्या जीवनामध्ये. कुणाला जन्म मरणाचं दुःख आहे, कुणाला रोगाचं दुःख आहे. आज या गुजले परिवाराच्या या धर्म मंडपामध्ये, या दरबारामध्ये, या दारामध्ये बसलोय. आज या सगळ्या गुजले परिवाराला दुःख आहे. कशाचं दुःख आहे? तर हे दादा जाण्याचं दुःख आहे. कुणाला मरणाचं दुःख आहे, कुणाला गरिबीचं दुःख आहे, कुणाला रोगाचं दुःख आहे. या जगाच्या पाठीवरती सुखी कोणी सुद्धा? जो रोज 500 रुपये कमवतो तो सुद्धा दुःखी आहे. जो 5000 रोज कमवतो तो सुद्धा दुःखी आहे. जो रोज 50,000 कमवतो तो सुद्धा दुःखी आहे. सुखी समाधानी कुणी सुद्धा. मग तुम्ही म्हणसाल ताई सगळेच दुःखी आहेत, तर इथं सुखी कोण आहे, इथं समाधानी कोण आहे? तर या मृत्यू लोकामध्ये फक्त आणि फक्त सुखी जर कोण असतील ना, तर ते माझ्या देवाचे भक्त आणि संत सुखी आणि समाधानी आहेत. आम्ही समाधान नावाची गोष्ट जरा बाजूला ठेवली. पूर्वी कसं असायचं, माणसं पैशाचा वापर करायची, माणसावरती प्रेम करायची, पण आता समाधान राहिलं नाही. आता माणसाला माणुसकी राहिली नाही. आता उलट झालं. आता माणसं पैशावरती प्रेम करतात आणि माणसाचा वापर करतात. पण हे माईबापानं तुम्हा आम्हाला कळालं पाहिजे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला मरायचंय. मरण कुणाला सुद्धा चुकत बरं बसलेले. मरण समोर आल्यानंतर माणसाला दुसरं काही सुद्धा दिसत नाही. आई जरा माझ्याकडे लक्ष द्या, माझ्यासोबत बोलत चला. मी तुम्हाला सांगितलं तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. किती दिवसात? काळजी करू नका, चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका, कुणीच मरत नाही. पण धरून चला. मी म्हंटल आई मी कीर्तनकार आहे, मी माळकर आहे, मी वारकर आहे. मला तुमचा चेहरा बघितल्यानंतर तुमचं नशीब कळतंय, तुमचं भाग्य कळतंय, असं मी तुम्हाला सांगितलं. आणि तुमचा माझ्यावरती काय बसला? विश्वास बसला. काय बसला बाबा? विश्वास बसला. आई मी तुम्हाला सांगितलं तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. आता मी तुम्हाला 7 दिवसात मरणार आहे म्हणून सांगितल्यानंतर तुम्ही सोन्याच्या दुकानामध्ये जाऊन सोन्याचे भाव विचारचाल का? आई बोला बोला ना. सोन्याच्या दुकानात जाऊन तुम्ही काय म्हणणार? बाबा आम्ही 7 दिवसात मरणार आहे, आम्हाला सोन्याचे भाव विचारून काय करायचंय? दादा मी तुम्हाला सांगितलं तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. तुम्ही जमिनीचे भाव विचारायला जाल का? जमिनीचे भाव जाचाल का विचारायला? जाणार. कारण मरण समोर आलं की माणसाला काही सुद्धा दिसत, पण मरण हे मरण असतं. मरण कधीच माणसाला सांगून येत नाही, पण जन्माला आलेल्या प्रत्येकाला त्या काळाच्या त्या यमाच्या तोंडात जावं लागतं रे माईबापानो. आपण ही सगळी धन दौलत संपत्ती माझी आहे म्हणतो, पण या आपल्या शरीराचा मालक आणि आपल्या धन दौलतीचा मालक जर कोण असेल ना, देह हे काळाचे, धन कुबेराचे. कुबेराचे ते मनुष्याचे. माणसाचं काही सुद्धा नाही. रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हाताने जायचे. कितीही माझं माझं केलं तर आपल्या सोबत काही सुद्धा येणार नाही माई बापानो. मग आहे तोपर्यंत माणूस माझं माझं म्हणतो. एकदा का गेल्यानंतर आपल्या सोबत काहीच येत नाही. अरे काळ येणार आहे, प्रत्येकाला काळाच्या यमाच्या तोंडात जावं लागणार आहे. पण संतांचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा माई बापानो. अरे ऐका, माझ्या तुकोबारायांचं नाव त्या यमराजानी घ्यावं. यमराज सुद्धा थरथर कापत होता. तुकाराम तुका राम नाम घेता. पण ऐका रे माझ्या माय बापानो, संतांना काळ घाबरत होता, पण कधी एकेकाळी माझ्या ज्ञानोबा माऊलींनं समाधी घ्यायचा विचार केलाय. ऐका रे माई बापानो, या जगाच्या पाठीवरती प्रत्येकाला दुःख झालं, प्रत्येकाला त्रास झाला. आज आमची लोक श्रीमंत झाली. आई आपण फार श्रीमंत झालो. आमच्या माय माऊल्यांच्या गळ्यामध्ये डायमंड सेट आले, जेवायला डिनर सेट आले, झोपायला सोफा सेट आले, पण माणसांचे माइंड मात्र अपसेट ते अपसेटच राहिले. आज तुमच्याकडे फक्त गळा भरून सोनं आहे आई, पण जा कधीतरी माझ्या जगाच्या आईच्या दरबारामध्ये जा. माझ्या
माझ्या ज्ञानोबरायांच्या दारामध्ये माझ्या ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये गेल्यानंतर बघा काय जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. अरे माझ्या ज्ञानोबा माऊलींच्या दारामध्ये सोन्याचा सुवर्ण पिंपळ आहे. आज तुम्ही आम्ही श्रीमंती कमवण्याच्या पाठीमागं धावत राहिलो, पण आपली सगळ्यात मोठी श्रीमंती मात्र आपण विसरत चाललो. सगळ्यांना फार श्रीमंत व्हायचंय, फार संपत्ती कमवायचे. फार मोठी संपत्ती कमवण्यापेक्षा आपल्या घरात असणारी मोठी संपत्ती आपण विसरायची नाही. अरे आपल्या घरात सगळ्यात मोठी संपत्ती जर कोणती असेल ना, तर ती म्हणजे आपले आईबाप आहेत. हे मात्र कधीच विसरू नका रे माईबापानो. सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे आपले आईबाप आहेत. ऐका रे माईबापानो, ज्ञानोबरायांनी कधीतरी जावं इंद्रायणीमध्ये स्नान करावं. या समाजातल्या लोकांना माझ्या माऊलींच्या अंगावरती शेण टाकावं, चिखल टाकावा. माझे ज्ञानोबा माऊली झोपडीमध्ये येऊन बसले, ढसा ढसा रडतेत. आणि रडलेल्या लेकरापाशी आईनं जावं आणि विचारावं, ज्ञाना बाळा काय झालं रे रडायला? अरे इंद्रायणीवरती स्नान करण्यासाठी गेला होता, पण आज रडतोय तू. तुझ्या अंगावरती शेण टाकलाय, चिखल टाकलाय, बाळा काय झालं रडायला? माझे ज्ञानोबा माऊली सांगतायत, आई सांग ना गाई काय चुकलं आई? आई बाबांनी संन्यास घेऊन नंतर गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला, यात बाबांचं काय चुकलं? आज आम्ही आळंदीमध्ये गेल्यानंतर आम्हाला इंद्रायणीमध्ये स्नान करू देत नाहीत. आज आम्हाला आळंदीमध्ये मान सन्मान देत नाहीत. आई सांग ना ग, सांग ना आई काय चुकलं? आम्हाला सुद्धा धर्मामध्ये न्याय मिळाला पाहिजे. आई आमची सुद्धा मुंज झाली पाहिजे. ज्ञानोबा माऊलींना म्हणावं, अरे आईसारखं प्रेम या जगाच्या पाठीवरती आपल्या लेकरावरती दुसरं कोणीच करू शकत नाही. मायबापानो वाईट वाटलं या घरामध्ये, या दारामध्ये आल्यानंतर. अरे काय ती माय रडते, काय त्या आईला दुःख होतंय? अरे ती आई त्या सुहास दादांना, सोनिया ए ना बाळा मला आज आई म्हणून कोण हाक मारेल, अशी ती आई बोलते. आई त्या लेकराचा फोटो सुद्धा पाहायची इच्छा निर्माण करत नाही. ती ताई त्या आईला समजावते. ती ताई सांगते, चल चल आपण मंडपामध्ये बसू, आपला दादा आपला सोनिया आपल्याला सोडून निघून गेलाय. पण ती माय, ती माऊली त्या नुसतं दादाचा चेहरा जरी डोळ्यासमोर आला, आठवण जरी आली ना, आत्ताही त्या माईच्या डोळ्यात आसू येत आहेत. आत्ताही त्या आईला वाईट वाटतंय, आज माझं लेकरू इथं राहिलं नाही. त्या आई डाहो फोडते, आई रडते त्या लेकरासाठी. आई म्हणते, सोन्या ए बाळा ये ना रे, आज आई आई म्हणून मला कोण हाक मारेल? आज ती आई घरात रडते. आईला त्या लेकराची आठवण येते माई बापानो. पण त्या आईचा, त्या छाया आईचा गेलेला लेक, त्यांचा गेलेला सोन्या, त्यांचा गेलेला हा सुहास दादा परत यायला तयार नाही माई बापानो. ती आई त्या देवाला सुद्धा भांडते, त्या देवाला सुद्धा म्हणते, देवा सांग ना रे देवा, देवा का असं माझ्या सोबत केलं? अरे तर हाताच्या फोडाप्रमाणे माझ्या सोन्याला, माझ्या बाळाला जपलं. अरे नेत्राचा दिवा केला, अरे रक्ताचं दूध करून पाजलंय रे माझ्या बाळाला. अरे देवा मी जर कधी शेतात गेले तर माझ्या सोन्याचा कॉल यायचा आणि माझा सोन्या विचारायचा, आई चालत नको येऊ ग, मी तुला न्यायला येतो, मला साडी घेऊन यायचा. पण देवा देवा चुकलं रे देवा तुझं. देवा आज माझा सोन्या, आज माझा दाद्या, आज माझं बाळ मला घेऊन गेला रे देवा. ती माय, ती माऊली मगापासून दिवस रात्र त्या देवा तुझा दादा अरे बैला देवा तुझा रे बैला आज सगळा परिवार दुःखी झालाय. त्या आईला सुद्धा वाईट वाटतंय, त्या आईला सुद्धा दुःख झालंय. ती माय, ती माऊली त्या देवाला सुद्धा भांडते. त्या देवाला म्हणते, देवा सांगणारे देवा का वैरी झाला माझा देवा? देवा ऐकणारे देवा, तू सुद्धा 14 वर्ष तुझ्या आईपासून वनवासाला गेलाय देवा. हे रामराया, हे रघुराया, तू गेला वनवासाला, तुझ्या आईपासून 14 वर्ष बाजूला राहिला. पण देवा 14 वर्षानंतर परत आला ना रे देवा. पण देवा आज मी पोरकी झाली, आज माझं लेकरू, आज माझं बाळ, आज माझा सोन्या, आज माझा दादा मला सोडून निघून गेला रे देवा. सांगणार रे देवा, तो आमचा वैरी झाला देवा. बळ
बळे बांधुनिया तेरी काळाची बळे बांधुनिया तेरी काळाची विठ्ठला बळे बांधुनिया तेरी काळाची बळे बांधुनिया तेरी ऐका आज त्या आईनं त्या देवाला भांडावं, देवाला म्हणावं, देवा हे रघुरंदना, हे रामराया, तू सुद्धा जगाचा बाप आहे, देव आहे, मला माहित आहे देवा. तू सुद्धा 14 वर्ष तुझ्या आईपासून बाजूला राहिला, वनवासाला गेला, पण तुला सुद्धा आईच्या प्रेमाची इच्छा होती, आईला भेटावं वाटत होतं, म्हणून देवा तू सुद्धा 14 वर्षानंतर आईला भेटायला आला. पण देवा देवा सांगणारे देवा, आज माझं लेकरू या जगातून निघून गेलंय, आज मी वनवासी झाले, आज माझं बाळ या जगात राहिलं नाही. सांगणारे देवा, आज माझ्या लेकराला कुठं पाहू, कुठं जाऊ. आज तुम्ही फोटो जवळ गेला ना दादा, फोटो आठवण देतो, फोटो आव नाही देत. जाताल सगळे मित्रमंडळी त्या दादांच्या फोटो जवळ, सुहास दादांना हाक मारतील, या या म्हणतील, पण फोटो मधून आवाज नाही तुम्हाला ऐकू येणार. एकदा गेलेला माणूस गेला की परत येत नाही रे माई बापानो. आई लेकरासाठी फार करते. ती ज्ञानोबा माऊलींची माय, ती रुक्मिणी माता म्हणते, ज्ञाना काय झालं रे बाया, कशा करता रडतोय. ज्ञानोबा माऊली सांगतायत, आई इंद्रायणीमध्ये स्नान करायला गेलो, या समाजातल्या लोकांना मला स्नान नाही करू दिलं. आई सांग ना ग, आई आम्हाला धर्मामध्ये न्याय मिळेल का, आई आमची मुंज होईल का. हे बोलणं त्या विठ्ठलपंतांनी ऐकलं. विठ्ठलपंत रुक्मिणी मातेला सांगतायत, ऐक रुक्मिणी, आपल्या लेकरांची मुंज व्हावी, आपल्या लेकरांना धर्मामध्ये न्याय मिळावा, याच्याकरता आपण सुद्धा न्याय मागितला पाहिजे, प्रायचित्त केलं पाहिजे. पंत न्याय मागायचा, प्रायचित्त करायचं, पण कुठं. रुक्मिणी, आपल्या लेकरांना धर्मामध्ये न्याय मिळावा, त्यांची मुंज व्हावी, यासाठी पैठणच्या धर्मसभेमध्ये जायचं आणि पैठणकरांना न्याय मागायचा. विठ्ठलपंतांनी आपला कागोटा घेतला, मजल दर मजल करत विठ्ठलपंत निघाले रे माई बापानो. आले आले पैठणच्या धर्मसभेमध्ये उभा राहिले. ऐका रे माई बापानो, एखाद्या गुन्हेगारानं जसा गुन्हा करावा आणि त्याला आरोपी म्हणून जसं कैद करून ठेवलं जावावं ना, त्या आरोप्याकडं जसं सगळ्या लोकांना पाहावं, हा गुन्हेगार आहे म्हणून जसं त्याच्याकडं पाहावं ना, तसं माझ्या विठ्ठलपंतांकडं सगळेजण एक आरोपी असल्यासारखं, एक गुन्हेगार असल्यासारखं पाहतायत रे माई बापानो. पण झालं असं सगळे विठ्ठलपंतांच्या विरोधात बोलत होते. एकटेच मुग्दल शास्त्री होते. ते मुग्दल शास्त्री सांगतायत, ऐका ऐका भूदेव, अरे भूदेवाचे गारे डोळे, करडी नजर, शेंडीला पिळा टाकत होता, आणि त्या भूदेवाला मुग्दल शास्त्री म्हणत होते, भूदेव ऐका ना भूदेव, विठ्ठलपंतांच्या लेकरांची मुंज झाली पाहिजे भूदेव, विठ्ठलपंतांच्या लेकरांना धर्मामध्ये न्याय मिळाला पाहिजे भूदेव. भूदेव बघा ना, सगळे धर्मग्रंथ तपासा, सगळे धर्मग्रंथ तपासले, सगळे एव्हिडन्स तपासले, पण असा एकही कोणीच व्यक्ती नव्हता की ज्यांनी संन्यास घेऊन नंतर गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला होता. भूदेवांनी नजर वर केली, शेंडीला पिळा टाकला, आणि भूदेव सांगतायत, ऐका विठ्ठलपंत, या जगाच्या पाठीवरती, या विश्वाच्या पाठीवरती असा कोणीच नाही की ज्यानं अगोदर संन्यास घेतला नंतर गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला. एकमेव तुम्ही व्यक्ती आहे. मग प्रायचित्त काय भूदेव? पंत, तुम्हाला प्रायचित्त करायचं असेल, मला वाटतं एकतर संन्यासानं लग्न करूच नाही, केलं तर त्याला मुलं बाळ होऊच नाहीत, झाली मुलं बाळ तर नियतीनं त्यांना जगण्याचा अधिकारच देऊ नये. विठ्ठलपंतांना वाईट वाटतंय. विठ्ठलपंत म्हणतायत, भूदेव भूदेव क्षमा करा, पण भूदेव माझ्या लेकरांची मुंज झाली पाहिजे, माझ्या लेकरांना धर्मामध्ये न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठी सांगा ना काहीतरी प्रायचित्त. विठ्ठलपंत, तुमच्या लेकरांना धर्मामध्ये न्याय मिळावा, त्यांची मुंज व्हावी असं जर वाटत असेल ना, त्याच्याकरता एकच प्रायचित्त आहे. काय प्रायचित्त आहे? देहांत प्रायचित्त आहे. असं म्हटल्यानंतर विठ्ठलपंतांनी आपला कागोटा घेतला, मजल दर मजल करत आलेत रे माई बापानो. ऐका ऐका आई, एखादी नवीन लेक असू द्या, नांदायला जाऊ द्या, आणि दिवाळीचा रक्षाबंधन नसावा, पावसाची वाट बघावी, ये रे रे पावसा म्हणून. शेतकऱ्यानं त्या पिकासाठी पावसाची वाट जशी बघावी ना, तसं आपल्या लेकरांना धर्मामध्ये न्याय मिळावा
त्यासाठी माझी रुक्मिणी माता दाराला डोळे लावून वाट बघत बसली रे माई बापानो. आले विठ्ठल पंतांचा कागोटा घेतला, पाण्याचा तांब्या भरून विठ्ठल पंतांना दिला आणि तीच रुक्मिणी माता विचारते, पंत झाला का नाही? झाला ना रुक्मिणी. काय प्रायचित्त सांगितलं भूदेवानं? सांगितलं रुक्मिणी प्रायचित्त काय? रुक्मिणी देहांत प्रायचित्त सांगितलं. नाही पंत, आपण जिवंत असताना या आनंदीकरांना आपल्या लेकरांना एवढा त्रास दिला. आपण गेल्यानंतर आपल्या ज्ञानाचं, आपल्या निवृत्तीचं, आपल्या सोपानाचं, आपल्या मुक्तेचं काय होईल? नाही पंत, आपल्या लेकरांना सोडून आपण जायचं नाही. विठ्ठल पंत सांगतायत रुक्मिणी मला माझ्या लेकरांकरता देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल. सुंदर पुरणपोळीचं जेवण रुक्मिणी मातेनं बनवलं, 4 लेकरांना घास भरवले. रात्रीची वेळ आहे. रुक्मिणी मातेनं विठ्ठल पंतांना पत्र लिहिलं. पत्र लिहून निवृत्ती दादाच्या उशाला ठेवलं. 2 जण बाहेर निघाले. रुक्मिणी मातेचा एक हात विठ्ठल पंतांच्या खांद्यावरती आहे. पळत जाते. परत विठ्ठल पंत म्हणतायत रुक्मिणी नाही तुला 4 लेकरांना सोडून येता येणार. त्यावेळेस रुक्मिणी माता सांगते ऐका ना पंत, रडते ती या 4 लेकरांची आई आहे, पण तुमच्या सोबत यायला तयार आहे ना, ती तुमची पत्नी आहे, मलाही यायचंय पंत. विठ्ठल पंत म्हणताय चल. तरीही रुक्मिणी माता ज्ञानोबारायांजवळ जाते. ज्ञानोबारायांचे गालाचे पापे घेते. निवृत्ती दादा जवळ जाते, गालाचे पापे घेते, मिठी मारते. लहानशा मुक्ते जवळ जाते, चोरीची गाड बांधते, पापे घेते, निघून येते. सोपाना जवळ जाते. त्यावेळेस विठ्ठल पंत सांगतायत नाही तुला 4 लेकरांना सोडून जाता येणार. रुक्मिणी माता सांगते नाही पंत, मला सुद्धा आपल्या लेकरांसाठी तुमच्या सोबत देहांत प्रायचित्त घ्यायचे. आले रे माई बापानो. त्या ज्ञानोबा माऊलींचे माई बाप आले आणि प्रयाग तीर्थावरती देहांत प्रायचित्त घेतलं. 20 दिवस गेले माय बापानो. 20 दिवस झाले. ही लेकरं रडत होती. लहानशी मुक्ता झोपडी समोर सडा टाकते, रांगोळी काढते. ज्ञानोबा माऊली एक बेलाचं पान तोडून निवृत्ती दादांच्या हातामध्ये देतायत. निवृत्ती दादा ते एक बेलाचं पान घेऊन महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करतायत. ओम त्र्यंबकम यजामहे असा श्लोक म्हणत ज्ञानोबा माऊली एक बेलाचं पान अर्पण करतायत. आणि झाली बेलाची पानं संपली. ज्ञानोबा माऊली लहानशा मुक्ते जवळ जातायत आणि लहानशा मुक्तेला म्हणतायत मुक्ते ऐक ना ग मुक्ते, 20 दिवस झालं मुक्ते आई निघून गेली ग मुक्ते बाबा निघून गेले ग मुक्ते पोटात अन्नाचा कण नाही मुक्ते आज फार भूक लागली ग मुक्ते आई जसे मांडे करते तसे मांडे करशील का? ज्ञान दादा तुला मांडे खायचे का रे? हो ग मुक्ते, आईच्या हाताच्या मांड्याची आठवण झाली. ऐका आई, जी चव आईच्या हाताला असते ना, ती चव या जगाच्या पाठीवरती दुसऱ्या कुणाच्याच हाताला नसते बाबा. फार आईच्या हाताला चव असते. मी महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरते. कीर्तनाला गेल्यानंतर आई लोक मला पंचपक्वानाचं ताट जेवायला घेऊन येतात. पण आई नाही हो, त्या पंचपक्वानाच्या ताटात माझं पोट नाही भरत. मला घरी गेल्यानंतर माझ्या आईच्या हातची चपाती भाजी खाल्ल्यानंतरच पोट भरतं. माझ्या ज्ञानोबा माऊली म्हणतायत मुक्ते आईच्या हाताच्या मांड्याची आठवण झाली ग मुक्ते करशील ना ग मांडे? दादा मांडे खायचे का? करते मांडे. लहानशी मुक्ता आळंदीत गेली, कुंभारवाड्यात घुसली. कुंभारवाड्यात घुसलेल्या मुक्तेला त्या कुंभारीन मावशीनं पाहिलं. कुंभारीन मावशी म्हणतायत कोण ग म्हणे तू? त्यावेळेस त्या मुक्तेने सांगितलं काकू बेटावरच्या संन्यासाची लेक मी. अगं मुक्ते ना तुला आळंदीकरांना येताना पाहिलं तर नाही ना? नाही काकू, कुणीच नाही पाहिलं. अगं आळंदीकरांना जर तुला पाहिलं ना, हे आळंदीकर आम्हाला सुद्धा तुमच्यासारखं वाईट टाकतील. काकू मला कुणीच पाहिलं नाही. काय काम काढलं का मुक्ते माझ्याकडं? काकू माझ्या ज्ञानदादाला, माझ्या सोपानाला, माझ्या निवृत्ती दादाला मांडे खायचेत. आई बाबा निघून गेले काकू. 20 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही. मांडे करायचेत म्हणून खापर न्यायला आले. खापर पाहिजे का मुक्ते? बस त्या कोपऱ्यात बस, मी तुला खापर घेऊन येते. माझी लहानशी मुक्ता एका कोपऱ्यात जाऊन बसली. आता कुंभारीन मावशी येतील, आता कुंभारीन काकू येतील, मग मला खापर देतील. आता येतील मग मला खापर देतील. वाट पाहतय ओ लेकरू, वाट पाहतय. तेवढ्यात एका उंच घोड्यावरती बसून आलेला इसोबा चाटी आहे. त्या इसोबा चाटीनं तिरक्या नजरेनं पाहिलं तर बेटावरच्या संन्यासाची मुक्ता कुंभारवाड्यात बसलेली आहे. राग आला, घोड्यावरून खाली उतरला. पावलं टाकत तिथं आला आणि लहानशा मुक्तेला चपराशी लावून दिली. नाही रडलं नाही रे लेकरू, माझी मुक्ता
मुक्ता रडली नाही, पाचही बोट लहानशा मुक्तेच्या गालावरती उठली, पण माझी लहानशी मुक्ता रडली नाही. माझी लहानशी मुक्ता विचार करते, मी जर रडली, माझ्या डोळ्यातले आसू बघितल्यानंतर या कुंभारीन मावशी मला खापर देणार नाहीत, मला खापर पाहिजे, म्हणून रडलं नाही. वो लेकरू रडलं नाही. तरीही त्या इसोबा चाटीला राग आला. माझ्या लहानशा मुक्तेच्या वेणीला धरलं, घोड्यावरती बसला, घोड्याचा लगाम खेचला, निघाला घोडा. ती लहानशी मुक्ता म्हणते, काकू ऐका ऐका काका, काका 20 दिवस झाला आई निघून गेली. हो काका, काका आई निघून गेल्यापासून 20 दिवस झालं माझे केस कुणी धुतले नाहीत काका, काका माझ्या केसाला तेल कुणी लावलं नाही काका, काका माझी वेणी कुणी घातली नाही. हो काका, काका सोडा ना, हो काका सोडा ना, काका माझी वेणी दुखती हो, रडते हो, माझी मुक्ता रडते. पण या मुक्तेचं ऐकायला तयार नाही. ज्ञानोबा माऊली आळंदीतून निघालेत. आई बापा ज्ञानोबा माऊलींच्या हातामध्ये झोळी आहे, हातामधली झोळी ज्ञानोबा माऊलीनं फेकून दिली. ज्ञानोबा माऊली पळत पळत जात आहेत. ज्ञानोबा माऊली म्हणतायत, काका 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 सोडा ना, हो माझ्या बहिणीला काका सोडा ना, काका माझी बहीण लहान आहे, काका मांडे मी मागितले होते काका, काका माझ्या बहिणीची काही चूक नाही. हो काका, काका नाही, आमच्यासारख्या संन्यासाला गोड खायचा अधिकार नाही काका, ही जीभ फार वाईट आहे काका, काका ही जीभ आम्ही तोडून टाकू काका, सोडा ना, हो माझ्या बहिणीला सोडा ना. ज्ञानोबा माऊली म्हणतायत रे माई बापानो, पण त्या ज्ञानोबा माऊलींचं सुद्धा ऐकलं नाही. त्या इसोबा काकानं घोड्यावरून माझ्या ज्ञानोबा माऊलींच्या छातीमध्ये लात मारली. माझे ज्ञानोबा माऊली पडलेत. लहानशी मुक्ता जाते, सांगते, दादा दादा काकांच्या पायातला जोडा खूप जड आहे रे दादा, दादा छातीवरती लात मारली रे ज्ञाना दादा, दादा दुखती का छाती, दादा तुला लागलं का. ज्ञानोबा माऊली म्हणतायत, नाही मुक्ते तुझी वेणी दुखते, तुझं केस दुखतायत का, तुझं डोकं दुखतंय का. नाही दादा. दोघा बहीण भावानं एकमेकाची समजूत काढली. आले रे माई बापानो, सिद्ध बेटामध्ये आले. ज्ञानोबा माऊली झोपडीमध्ये जातायत आणि झोपडीचं दार लावून घेतायत. ज्ञानोबा माऊली विचार करतायत, बस बाबा बस, आता या जगाचा त्रास सहन होत नाही, बस आता हे शरीर संपवायचं, हा देह नष्ट करायचा. पंचप्राण वायू माझ्या ज्ञानोबा माऊलीनं एकत्र केला आणि समाधी घ्यायचा, या जगाचा निरोप घ्यायचा विचार केला. लहानशी मुक्ता झोपडी जवळ जाते, झोपडीच्या दरवाजाच्या फटीतून पाहते तर ज्ञानोबा माऊली पंचप्राण वायू एकत्र करतायत आणि या जगाचा निरोप घ्यायचा ठरवतायत. लहानशी मुक्ता म्हणते, अरे दादा तुला योगी म्हणावं ना रे दादा, कसला रे तू योगी, अरे योग्यानं कधी राग येऊ द्यायचा नसतो, योग्यानं कधी त्रास करू, योग्यानं कधी लोकांचा त्रास आला तरी लोकांना वाईट म्हणायचं नसतं. दादा तू योगी आहे ना रे दादा, मग तू योगी असताना कशाला त्रास करून घेतो दादा. योगी पावन मनाचा, योगी पावन योगी पावन योगी योगी पावन ज्ञानोबरायांजवळ जाते आणि दादाला म्हणते, ज्ञान दादा, अरे दादा तू योगी पावन मनाचा आहे, योग्यानं कधी राग येऊ द्यायचा नसतो, योग्यानं लोकांचा त्रास सहन करायचा असतो. मग दादा तुला राग आला दादा सांग ना रे दादा,
काय का म्हणून लोकांचा त्रास आल्यानंतर तू स्वतःचा देह संपवायचा म्हणतो? ज्ञानदादा नको नको, असं करू नको. लहानशा मुक्तेनं ज्ञानोबारायांना ताटीचं दार उघडायला सांगितलं आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ त्या ज्ञानोबा माऊलीनं तुम्हा आम्हाला दिला रे मायबापानो. फार फार उपकार आहेत ज्ञानोबा माऊलींच्या आपल्यावरती. या जगाचा निरोप घ्यायचा ठरवला, ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहून झाला. ऐका, माणसाचं कार्य पूर्ण झाल्यानंतर माणसानं या जगातून निघून जावं रे मायबापानो. ऐका आई, आपल्याला एखाद्या शुभ कार्याला जायचंय, एखाद्याच्या शुभ विवाहाला जायचंय, लग्नाला जायचंय. शुभ विवाह संपन्न झाला, लग्न झाल्यानंतर आपण कुठं येतो? घरी येतो. एखाद्या कार्याला गेल्यानंतर ते कार्य संपल्यानंतर आपण घरी येतो. तसं ज्ञानोबा माऊली म्हणतायत, मी एक पाहुणा म्हणून या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलोय. इथला माझा पाहुणचार पूर्ण झाला, इथलं मृत्यू लोकामधलं माझं कार्य पूर्ण झालं. आता मला जगाचा निरोप घ्यायचा आहे. निवृत्ती दादा म्हणतायत, अरे ज्ञानेश्वरीचं प्रत्येक प्रकरण लिहित असताना कधीच भाऊ म्हणून माझ्याकडे पाहिलं नाही, मला सतत गुरु म्हणून पाहिलं, बाप म्हणून मला आधार देत आला. आणि ज्ञाना आज माझ्या अगोदर जायचं म्हणतो. त्यावेळेस ज्ञानोबा माऊली सांगतायत, ऐका 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 दादा, मला जायचंय. त्यावेळेस निवृत्ती दादा सांगतायत, ऐक ज्ञाना, तू माझ्यापेक्षा लहान आहे, कनिष्ठ आहे. ज्येष्ठ आधी कनिष्ठाशी जाणे, ऐसे उरपाटे केलेत नारायणे. अरे असं कसं उलट करायचं रे बाबा? अरे तू माझ्यापेक्षा कोण आहे? लहान आहे. आणि मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, मी ज्येष्ठ आहे, तू कनिष्ठ आहे, तरीही तू माझ्या अगोदर जायचं म्हणतो. असं कसं उलट करायचं? ज्ञानोबा माऊली सांगतायत, ऐकणारे निवृत्ती दादा, हे जग उलट आहे. इथं गणितच देवाचं उलट आहे. नाताच्या घरची उलटीचं खुन. इथं गणित उलट आहे. इथं देव सरळ काही सुद्धा करत. आज उलट झालंय की नाही बाबा? आईच्या अगोदर या लेकराला जावं लागतंय. आज उलट झालंय माई बापानो. आईच्या प्रेताला खांदा देणारी मुलं असतात, आईच्या प्रेतासमोर मडकं घेऊन जाणारी मुलं असतात. पण आज इथं देवानं या परिवाराचं गणित उलट केलंय. त्या आईच्या अगोदर या लेकराला जावं लागतंय. त्या आईला त्या लेकराला पाहावं वाटतंय, पण त्या आईला तिचं लेकरू दिसत नाही. या गणित उलट आहे, देवाचं गणित उलट आहे माई बापानो. माझे ज्ञानोबा माऊली म्हणतायत, निवृत्ती दादा, हे सगळं गणित उलट आहे. माझ्या नाथ बाबांचा अभंग आहे बघा, नाथाच्या घरची उलटीचं खुनन. पाण्याला मोठी लागली तानं. बसलेले जरा माझ्यासोबत बोलत चला. तुकोबरायांना बायका किती? बायका तुम्ही आहे का गेले? गैरसमज करून घेऊ नका. जागे का झोपी गेले असं विचारते बाबा मी तुम्हाला. जरा पुढे सरकून बसला तर बरं होईल बाबा. खरंच तुम्ही सगळे समोर येऊन बसा. जरा बाबा बसा ना समोर, म्हणजे सगळ्यांना पाठीमागं आलेले बसता येईल. तुम्ही सगळेजण सगळ्यांसाठीच कीर्तन ठेवले. तुम्ही माझ्या समोर येऊन बसा. जरा आई बसा, मला डिस्टर्ब नको, तुम्हाला डिस्टर्ब नको. सर्वांनी समोर येऊन बसा. दादा समोर येऊन बसा ना. या समोर सर्वांनी. विठ्ठल विठ्ठल ऐका माई बापानो, ज्येष्ठ आधी कनिष्ठाशी जाणे, ऐसे उरपाटे केलेत नारायणे. देवानं उलट केलंय. तुकोबारायांना बायका दोन. तुम्ही म्हणचाल ताई, तुकोबारायांना एक बायको असताना दुसरी करायची काय गरज होती? पण देवाचं गणित किती उलट आहे. तुकोबारायांना पहिली बायको असताना दुसरी करायची काहीच गरज नव्हती. पण पहिलीला लेकरू होत नव्हतं. आई बाबाच्या इच्छेपोटी जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं? दुसरं लग्न केलं. पण देवाचं गणित एवढं उलट. दुसरं लग्न केल्याबरोबर अगोदर पहिलीलाच लेकरू झालं. एवढं देवाचं गणित उलट आहे. नाताच्या घरची उलटीचं खुन. देवा पुढं कुणाचं काही सुद्धा चालत नाही माई बापानो. मग आज देवापुढे या परिवाराचं सुद्धा काहीच चाललं नाही मायबापांनो. झाला ॲक्सिडेंट. त्या सागरदादानं आपल्या भावाला वाचवण्यासाठी दवाखान्यामध्ये नेलं. प्रचंड दुःख त्रास सहन केला. त्या आईनं आपल्या लेकरासाठी एवढं रडावं, लेकराच्या फोटो जवळ जावं, ए सोन्या ये दादा ये ना, ये बाळा ये ना म्हणून रडावं. पण त्या गेलेल्या आईचं लेकरू सुद्धा यायला तयार नाही. आज त्या धनश्री ताईंचा पती, त्यांचा मालक सुद्धा त्यांच्या गेलाय, त्यांना सोडून यायला तयार नाही. पण हे सगळं आपल्या हातात नाही, सगळं त्या देवाच्या हातात होतं रे माय बापानो. हे सगळं त्या देवाच्या मनात आलं होतं. म्हणून इथं कुणाचं काहीच चाललं नाही. अभंगाच्या पहिल्या
देवा आले देवाजीच्या मना आणि तेथे त्या देवाच्या मनात आलं नाही रे माई बापानो, इथं कुणाचं काही सुद्धा चालत नाही. मग त्या देवाच्या मनात आलं होतं म्हणून या गुजले परिवाराच्या या सुहास दादांना या परिवारातून निघून जावं लागलं. माई बापानो ऐका रे ऐका, एवढा मोठा हरिश्चंद्र राजा होता, तारा राणी होती, पण त्यांना सुद्धा डोंब्याच्या घरी जाऊन पाणी भरावं लागलं. अरे कधी एकेकाळी स्वप्नात हरिश्चंद्र राजानं विश्वामित्राला राज्यदान केलं होतं आणि स्वप्न खरं झालं. विश्वामित्राला सगळं राज्यदान केलं हरिश्चंद्र राजानं. ऐका दादा, तुम्हा सर्वांना माझी विनंती असेल बाबा, पैसा कमवा, फार पैसा कमवायचा, कारण पैसा कमवल्याशिवाय तुम्हाला जगामध्ये मान सन्मान इज्जत मिळत नाही. तुम्हाला इज्जत मिळवायची असेल, मान सन्मान मिळवायचा असेल, तुम्हाला लोकांनी किंमत द्यावी असं जर वाटत असेल ना, तर पैसा कमवायचा, फार पैसा कमवायचा. कुठपर्यंत पैसा कमवायचा दादा? जोपर्यंत एखादी महाग वस्तू तुम्हाला स्वस्त वाटत नाही तोपर्यंत काय कमवायचा? पैसा कमवायचा. ऐका, अरे गरीबाच्या घरी जन्माला येणं पाप नाही, गरीबाच्या पोटी जन्माला येणं पाप नाही, पण आयुष्यभर गरीब म्हणून जगणं आणि गरीब म्हणून मरणं हे मात्र निश्चित पाप आहे माय बापानो. म्हणून दादा, तुम्हाला जर मान सन्मान इज्जत आणि किंमत जर लोकांपाशी कमवायची असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा काय कमवावा लागेल? पैसा कमवावा लागेल. पैसा आहे तर सगळं जग आपलं आहे, पैसा नाही तर कुणीच आपलं नाही रे माय बापानो. हरिश्चंद्र राजानं विश्वामित्राला राज्यदान केलं आणि विश्वामित्र सांगतोय, हरिश्चंद्र राजा, हे राज्य मला दान केलंय, पण तुझ्या अंगावरती राजाचा पोशाख आहे, तो पोशाख सुद्धा परत दे. केवढं दुःख देवाना, आज आपल्याला काहीच दुःख नाही बाबा, काहीच दुःख नाही. हरिश्चंद्र राजाचं, तारा राणीचं दुःख आठवा, किती दुःख होतं. आज आपण म्हणतो देवानं आम्हाला दुःख दिलं, देवानं आम्हाला, अरे काय आपल्याला देवानं दुःख दिले? आठवा कधीतरी हरिश्चंद्र राजा, तारा राणी किती दुःख, राज्य दान केलं. अरे हरिश्चंद्र राजानं आपल्या अंगावरचा राजाचा पोशाख काढला आणि हरिश्चंद्र राजा सगळ्यांना सांगतोय, ऐका ऐका, जो गादीवरती बसलाय तो या राज्याचा राजा आहे आणि आता मी कुणीच राहिलो नाही. हरिश्चंद्र राजानं, तारा राणीनं स्वतः काशेच्या बाजारामध्ये जाऊन विकण्यासाठी व्यापारामध्ये उभा राहावं. घ्या कुणीतरी आम्हाला विकत घ्या म्हणून हरिश्चंद्र राजा, तारा राणी, त्यांचं 5 वर्षाचं लेकरू रोहिदास आहे. अरे काशीच्या बाजारामध्ये स्वतःला विकण्यासाठी उभा राहिलेत रे माय बापानो. पहिलं गिराईक लागलं त्या तारा राणीला, कशाचं? एका वेश्येचं गिराईक लागलं. तारा राणी जाते हरिश्चंद्र राजाला म्हणते, ऐका ना स्वामी, ऐका ना, आयुष्यभर तुमच्या सोबत एवढा सुखाचा संसार केला, तुम्ही राज्याचा राजा होता. ऐका स्वामी, आजपर्यंत कधीच या डोळ्यानं परपुरुषाला कधी पाहिलं नाही. तुमच्या व्यतिरिक्त या मनात कुणाबद्दलचा विचार आला नाही. तुम्ही माझे स्वामी आहात, तुम्ही माझे पती आहात, हक्काची व्यक्ती आहात, तुम्ही माझे मालक आहात आणि मला वेश्येच्या बाजारामध्ये लावता. या पापापासून मला वाचवा. ऐका रे माय बापानो, ती तारा राणी आपल्या पतीला, आपल्या मालकाला हक्कानं बोलते. आज याच धनश्री ताईंना हक्कानं बोलणारा त्यांचा पती, त्यांचा मालक या जगात जिवंत राहिला नाही. ऐका, आपण हक्क कुणावरती नाही दावत, आपण हक्क त्याच माणसावरती दावतो ज्या माणसापाशी आपल्या शब्दाला किंमत असते आणि आपलीपणाची जाण असते ना, त्याच माणसापाशी आपण हक्क दावतो. पण आज हक्क एखाद्या पतीपाशी दाखवावा वाटला ना या धनश्री ताईला, तर आज त्यांचा हक्काचा पती, त्यांचा मालक, त्यांचा नवरा त्यांना सोडून निघून गेलाय. वाईट वाटतंय त्यांना की कपाळाचं कुंकू त्यांना सोडून निघून गेले. माय बापानो, तारा राणी सांगते, ऐका स्वामी, या पापापासून मला मुक्त करा. तारा राणी, नाही, आता मी तुला वाचवू शकत नाही. तारा राणीला एका वेश्येच्या बाजारामध्ये विकलं गेलं. तारा राणी निघाली आणि तो लहानसा रोहिदास रडतोय. लहानसा रोहिदास म्हणतोय, आई तू चालले, बाबांनी सांगितलं विकलं गेलंय तुला, परत तुझं दर्शन घेता येणार नाही. म्हणून तारा राणीचं दर्शन घ्यायला रोहिदास पळतोय. लेकरानं दर्शन घ्यावं निघाली तारा राणी. समोरून ब्राह्मण आले. ब्राह्मणानं पाहिलं तर काय, अरे ही तारा राणी ना, या तारा राणीनं आम्हाला तिच्या हातानं भोजन खाऊ घातलंय, सात्विक अन्न खाऊ घातलंय. त्या ब्राह्मणाने जाऊन विचारावं, आई साहेब, तारा राणी ना तुम्ही? हो तारा राणी मी. ऐका, आईनं मुलीनं जशी बापाला मिठी मारावी तशी तारा राणीनं त्या ब्राह्मणाला मिठी मारली. तारा राणी सांगते, बाबा, ही बाई मला वेश्येच्या बाजारात उभी करायला निघाली. हो बाबा, या पापापासून वाचवा, मला मुक्त करा.
असं म्हणल्यानंतर त्या ब्राह्मणाने त्या वेश्येला सगळं दान धर्म असलेलं सगळं आपला कमवलेली सगळी संपत्ती कमाई दिली आणि त्या ताराराणीला विकत घेतलं आणि निघालाय ताराराणीला घेऊन. रोहिदास 5 वर्षाचं लेकरू रडतंय, आई आई म्हणतंय. पण त्यावेळेस सगळ्या व्यापाऱ्यांनी पाहिलं, सगळ्यांनी थोडी थोडी पैसे जमा केले आणि त्या ब्राह्मणाला दिले, रोहिदासाला सुद्धा दान दिलं रे माई बापानो. ती ताराराणी स्वयंपाक करते, सगळ्यांना जेवू घालते आणि हरिश्चंद्र राजानं काय करावं, एका डोंब्याच्या घरी जाऊन पाणी भरावं. पण देव एवढं दुःख द्यावं, त्या डोंब्याच्या घरी 2 पत्न्या, त्या डोंब्याला त्या 2 पत्न्यांनी पाणी रांजण भरून भरायला सांगितलं. पण देवानं परीक्षा एवढी पाहावी, त्या रांजणालाच बेल पाडलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हरिश्चंद्र राजा घागरीवरती घागरी भरून आणतोय, रांजण भरतोय पण रांजण भरला नाही. त्या दोघी तिथं आल्या आणि म्हटले, अरे मूर्खा, अरे वेड्या, सकाळपासून बघतोय घागरी भरून पाणी आणतोय, त्या रांजणात वततोय, पण एक काम तुला नीट करता आलं नाही, रांजण जसाच्या तसा रिकाम आहे. अरे काय केलं तू पाणी आणलेलं? त्यावेळेस सांगितलं, त्या डोंब्याला सांगितलं, मालक पती स्वामी, या माणसाला इथं कामाला ठेवायचं नाही, घेऊन जा. त्या डोंब्यानं माझ्या हरिश्चंद्र राजाला नेलं आणि हरिश्चंद्र राजाला मशानात काम लावलं. काय काम लावलं? मशानात मडी जाळायचं काम लावलं. मडी जाळायचं म्हणजे अंतविधी करायचं. आणि अंतविधी करताना काय करायचं? ज्या व्यक्तीचा अंतविधी करायचा आहे त्या व्यक्तीकडून, त्या व्यक्तीच्या परिवाराकडून 1.25 पावशेर खिचडी घ्यायची आणि 1.25 मीटर कापड घ्यायचं. 1.25 पावशेर खिचडी घ्यायची, ती तू खायची आणि 1.25 मीटर घेतलेलं कापड मला द्यायचं, असं सांगितलं. आणि झालं असं. एक दिवस त्याच्याच लेकराला सर्पदंश झाला. त्याचं लेकरू रोहिदास मृत्यू पावला आणि मृत्यू पावल्यानंतर झालं असं, रोहिदासाचा प्रेत घेऊन ती ताराराणी आली. ताराराणी म्हणते, स्वामी मालक ऐका, आपला लेकरू, आपला बाळ गेला व आपला रोहिदास गेला व स्वामी रोहिदास गेला, आपल्या बाळाची अंतविधी करायची स्वामी त्याच्यासाठी माझ्या जवळ सामान नाही. ऐक ताराराणी, मी माझ्या मालकाला शब्द दिलाय, जो इथं अंत्यविधी करायला येईल त्याच्याकडून 1.25 पावशेर खिचडी आणि 1.25 मीटर कापड घ्यायचं. मी खिचडी माझ्यासाठी खायचो, मी माझ्या लेकरासाठी खिचडी खाणार नाही. 1.25 पावशेर खिचडी माफ केली, पण तू 1.25 मीटर कापड आणून दिल्याशिवाय मी हे प्रेत जाणार नाही. देवानं परीक्षा पाहिली. देव म्हणला, अरे जिंकलास हरिश्चंद्र राजा, जिंकला बाबा. एवढं दुःख दिलं, लेकराचा अंतविधी करायची वेळ आली तरी सुद्धा तू माझ्यावरचा विश्वास डगमगू दिला नाही. माझ्यावरती तसाच विश्वास ठेवला, माझ्यावरती तसंच नामस्मरण प्रेम करत राहिला. एवढा देवावरती विश्वास. हरिश्चंद्र ताराराणी वाहे डोंबा घरी पाणी. देव कुणालाच अनाथ ठेवत नाही. माहिती आज तुम्हाला आम्हाला अनाथ झाल्यासारखं वाटत असेल ना, अरे जा कधीतरी पंढरपूरला गेल्यानंतर बघा, अख्ख्या सगळ्या जगाला आनंदी ठेवण्याचं काम कुणी केलंय? अवघे चित्रे लोकी आनंदाची आता, अवघे चित्रे लोकी आनंदाची आता, अवघे चित्र लोके आनंदाची आता, अवघे चित्रे लोकी आनंदाची आता, चर्चा जगन्नाथ चरले, अवघे चित्र लोके आनंदाची आता, चरणी जगन्नाथ चित्तले, अवघे चित्रे लोकी आनंदाची आता, चरणी जगन्नाथ चित्त ठेले, अवघे चित्र लोके आनंदाची आता, चरणी जगन्नाथ चित्तले. माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ, बाबा जगन्नाथ, हे माय जगन्नाथ, बाबा जगन्नाथ, माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथ जनाथ जनार्दन, माय जगन्नाथ, बाबा जगन्नाथ, अनाथ जनार्दन, माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथ जनाथ जनार्दन, माय जगन्नाथ, बाबा जगन्नाथ, अनाथ जनार्दन. माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ, बाबा जगन्नाथ, माय जगन्नाथ, बाबा जगन्नाथ.
माई म्हणजे पंढरीची रुक्मिणी माता, आणि ज्याची आई नाही ना त्याची आई म्हणजे माझी रुक्मिणी माता, आणि ज्याचा बाप नाही ना त्याचा बाप म्हणजे माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. त्या माई बापाला कधी विसरू नका. जीवनात तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही माई बापानो. पण आई वडील आपल्या लेकरावरती फार प्रेम करतात, फार म्हणजे फार प्रेम करतात बाबा. या जगाच्या पाठीवरती आई सारखं, ऐका ऐका, अरे आपलं सौंदर्य पाहून आपल्यावरती हजारो लाखो लोक आपल्यावरती प्रेम करतील. अरे आपल्याकडला पैसा पाहून आपल्यावरती हजारो लाखो लोक प्रेम करतील. आपला मान सन्मान पाहून आपल्यावरती हजारो लाखो लोक प्रेम करतील. पण आपलं सौंदर्य सुद्धा जिनं पाहिलं नाही, आपला मान सन्मान सुद्धा जिनं पाहिला नाही, आणि आपला पैसा सुद्धा जिनं पाहिला नाही ना, हे सगळं न पाहता आपण पोटात असताना 9 महिने 9 दिवस जिनं आपल्यावरती प्रेम केलं ना, या जगात तिला आई म्हणतात रे माई बापानो. आई फार म्हणजे फार प्रेम करते आपल्या लेकरावरती. आईसारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. आई लेकरावरती एवढं प्रेम करते, ऐका रे माई बापानो. अरे लहान असू द्या, मुलगा लहान असू द्या, मुलांना अंथरून ओलं करू द्या, आई स्वतः ओल्या जागेत झोपते, मुलाला सुकलेल्या जागेमध्ये झोपवते. मुलगा लहान असू द्या, मुलाला शाळेत जायचं असू द्या. पूर्वीचा काळ बाबा, आता सुद्धा गॅस भेट नाही, आता सुद्धा युद्ध चाललंय दुसऱ्या देशात, पण आता गॅस भेट नाही की नाही. आता आपल्याला कशाची आठवण होते? चुलीची. ऐका माय मावल्या, पूर्वी चुली असायच्या. आपलं लेकरू जर शाळेत जायचं म्हणलं, पाऊस पडलेला असू द्या, लाकडं ओली असू द्या, पण आई ती लाकडं ओली असताना सुद्धा चुलीमध्ये घालायची. डोळ्यात धूर जायचा, डोळ्यात आसू यायचे, तरी सुद्धा आई जाळ फुकायची, जाळ लावायची, त्याच्यावरती भाकरी करायची, ना आपल्या लेकराला खाऊ घालून कुठं पाठवायची? शाळेत पाठवायची रे माई बापानो. आई लेकरावरती प्रेम. प्रेम वाईट नाही बाबा, प्रेम केलं पाहिजे, प्रेम करू नका. पण प्रेम कोणत्या व्यक्तीवरती करतो याच्यावरून ठरतं प्रेम वाईट आहे का चांगलं आहे. ऐका, प्रेम जर चुकीच्या माणसावरती केलं तर प्रेम तुम्हाला दुबळं बनवतं. प्रेम जर तुम्ही चांगल्या माणसावरती, योग्य माणसावरती केलं तर प्रेम तुम्हाला पुढे जाण्याला बळ देतं. प्रेम जर तुम्ही चुकीच्या माणसावरती केलं तर प्रेम तुम्हाला मागे खेचतं. प्रेम जर तुम्ही चांगल्या माणसावरती, योग्य माणसावरती केलं तर प्रेम तुम्हाला पुढे जाण्याला ताकद देतं. प्रेम जर तुम्ही चुकीच्या माणसावरती केलं तर प्रेम तुम्हाला रडवतं. प्रेम जर तुम्ही योग्य चांगल्या माणसावरती केलं तर प्रेम तुम्हाला हसवतं. अरे प्रेम जर तुम्ही चुकीच्या माणसावरती केलं तर प्रेम तुम्हाला आयुष्यभर दुःख देतं. प्रेम जर तुम्ही चांगल्या माणसावरती, योग्य माणसावरती केलं ना, तर प्रेम आयुष्यभर तुम्हाला सुखी ठेवतं रे माई बापानो. मग प्रेम कशावरून ठरतं? चुकीचं आहे का बरोबर आहे? ज्या व्यक्तीवरती करतो त्या व्यक्तीवरून ठरतं प्रेम चुकीचं आहे का बरोबर आहे. मग आई वडिलांसारखं प्रेम या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच करू शकत नाही. पण ऐका, मुलगी लहान असताना त्या मुलगी जोपर्यंत नांदायला जात नाही तोपर्यंत तिच्यावरती अधिकार तिच्या बापाचा आहे. पण ज्या दिवशी मुलगी नांदायला जाते त्यावेळेस सगळा अधिकार तिच्या पतीला, तिच्या मालकाला असतो. मुलगी जी बापाला मागायची ना, लग्न झाल्यानंतर तीच मुलगी ती पतीला सगळं मागत असते. पतीला आपल्या बापाप्रमाणे सगळं सांगत असते, सगळं मागत असते. पण आज या धनश्री ताईनं कुणाला मागावं, कुणाला पती म्हणून म्हणावं, कुणाला बोलावं, कुणाजवळ जावं, पती म्हणून कुणासमोर भावना व्यक्त कराव्या? काय 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 दुःख आहे बाबा. आपल्या जीवनातला पती निघून गेला ना, जीवनाला काय अर्थ राहत नाही रे माय बापानो. नवरा तो नवरा असतो. नवऱ्यासारखं बाप जसा मुलीवरती प्रेम करतो ना, तसा नवरा सुद्धा आपल्या पत्नीवरती, आपल्या बायकोवरती प्रेम करतो. मग त्यांचा पती, त्यांचा मालक त्यांना सोडून निघून गेलाय. सगळा परिवार दुःखी झालाय, सगळ्यांना वाईट वाटतंय, सगळ्यांना दुःख झालंय. आई तुमची लेक, तुमची ताई, तुमची मुलगी, तुमची बहीण म्हणून सांगू का बाबा तुम्हाला? तुमच्या मुलीचं लग्न करायचंय. काय करायचंय बाबा? मुलीचं लग्न करायचंय. ऐका, तुमच्या मुलीला मुलगा पाहताना मुलगा पैसेवाला नका बघू, मुलगा फार हँडसम दिसणारा, सुंदर दिसणारा नका बघू, मुलगा श्रीमंत कुटुंबातला नका बघू, मुलगा आयुष्य आरामात ठेवेल असा नका बघू. अरे तुमच्या मुलीला मुलगा बघताना असा बघा, असा बघा आई. मुलगा स्वाभिमानी बघा, मुलगा निर्व्यसनी बघा, मुलगा आई वडिलांना देव समजणारा बघा. अरे असा मुलगा कितीही गरीब असू द्या, आयुष्यभर कष्ट करून तुमच्या लेकीला सुखी ठेवल्याशिवाय राहणार नाही रे, राहणार नाही. म्हणून मुलगा कसा बघायचा? स्वाभिमानी, निर्व्यसनी आणि आई वडिलांना देव समजणारा बघा. ऐका रे माई बापानो, आईला देव समजणारा हा मुलगा होता, हा सुहास दादा होता. आईजवळ जायचा, आईजवळ बोलायचा. पण आज त्या आईला वाईट वाटतंय, बाळा येना म्हणून ती आई हाक मारते त्या लेकराला, त्या लेकराच्या फोटोजवळ जाते. पण त्या गेलेल्या आईचं लेकरू पुन्हा यायला तयार नाही रे माई बापानो. ऐका रे ऐका, आईला आपल्या लेकरासाठी फार दुःख होत असतं रे. अरे छत्रपती शिवाजी राजांना स्वराज्य निर्माण केलं रे माई बापानो. आपल्याला दिसतंय हे स्वराज्य. जिजाऊ साहेब सांगतायत राजा 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 राजा, ते स्वराज्य ताब्यात घ्यायचंय. राजा तो प्रतापगड ताब्यात घ्यायचाय. प्रतापगड ताब्यात. ऐका ऐका आई साहेब, ऐक माते, तो
प्रतापगड कुणी राखलाय खान आहे खान. कडवा राजपूत एका वारामध्ये 10 जण झोपवतोय असा तो खान आहे. ऐका रे ऐका, या थोर महापुरुषांचे आपल्यावरती किती उपकार आहेत रे माई बापानो. अरे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. ऐका, गरिबी तिथंच आहे जिथं समाज माग तोच राहिलाय, जिथं शिक्षण नाही रे माई बापानो. माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, बाबा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. समाज तोच माग राहिलाय जिथं शिक्षण नाही. जगामध्ये गरीब तीच लोक आहेत जिथं शिक्षण नाही. म्हणून ऐका, अर्धी भाकर खा पण तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या. माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात रे माई बापानो. ऐका, आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना जगायला काहीच ज्ञान नव्हतं. सर्वसामान्य लोकांच्या जगण्याची झाली होती भ्रांती, त्यांना जगायला ज्ञान नव्हतं. त्यावेळेस शिक्षणाची प्रगती करून माझ्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली आपल्या समाजाची क्रांती. एवढी क्रांती केली त्या माझ्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी. हे आपल्या आम्हाला कळत नाही माई बापानो. छत्रपती शिवाजी राजाने स्वराज्य निर्माण केलं. कडवा राजपूत आहे खान आहे खान आहे. जिजाऊ साहेब सांगतायत राजा राजा राजा. ऐका राजा, तो प्रतापगड ताब्यात घ्यायचाय. पण कुणी राखलाय तो प्रतापगड. ऐका रे माई बापानो. अरे पूर्वी इथं मुघलांची सत्ता होती. ऐका, जिथं मुघलांची सत्ता होती त्याला मुघलशाही म्हटलं जायचं. इथं कुणाची सत्ता होती? होती मुघलांची सत्ता. त्यावेळी दिना दुबळ्यांना नव्हता हो वाली. दिना दुबळ्यांना नव्हता हो वाली. दिना दुबळ्याला नव्हता हो वाली. दिना दुबळ्याला नव्हता हो वाली. आया बहिणींच्या संकटकाळी नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. कैवारी कोणी त्यावेळी. कैवारी कोणी त्यावेळी. अशी महागाई ऐकून इतिहास गाई. अशी महागाई ऐकून इतिहास गाई. राजाचा नाता जगाला दिला छत्रपती शिवाजी महाराज की. मुद्रा मुघलांची सत्ता त्यावेळी दिना दुबळ्यांना नव्हता हो. ऐका रे माय बसलेले टाळी वाजवणार जरा. ऐका, जिथं मुघलांची सत्ता होती त्याला मुघलशाही. जिथं निजामशाहीची सत्ता होती त्याला निजामशाही. पण जिथं माझ्या छत्रपती शिवाजी राजांची सत्ता होती ना त्याला स्वराज्य म्हटलं जायचं. अखेर माझ्या जिजाऊ साहेबांनी सांगितल्याबरोबर माझा राजा सांगतोय, माते चिंता नसावी, भीती नसावी. तो प्रतापगड ताब्यात घेणार आहे मी. आलाय माझा राजा खानाला भेटायला. आणि अखिल भेट ठरली माझ्या खानाची राजाची. सुंदर शामियाना उभा केलाय भेटण्यासाठी. आणि त्या सुंदर शामियान्यामध्ये खान येऊन उभा राहिलाय. आणि त्या खानाला माझा राजा सुद्धा भेटायला आलाय. आणि आलाय माझा राजा खान. माझा राजाला खान हाक मारतोय. आलाय खान माझ्या राजाला भेटायला. कसा खान भेटायला आलाय का? खान डौलत डुलत आला. खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संधीला आला खान. खान डौलत डुलत आला. खानासोबत सय्यद बंडा. अरे काय करायचं सय्यद बंडा? घर 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 वरती दान पत्ता फिरवायचा आणि 9 फुटाच्या माणसाची गर्दन उडवायचा. पण माझ्या शिवबा सोबत होता महाला. शिवबाच्या संगे महाला. तो महाला काय करायचा? जीवा महाला तो सुद्धा वरती गरगर दान पट्टा फिरवायचा आणि 9.5 फुटाच्या माणसाची गर्दन उडवायचा. आला माझ्या राजाची खानाची भेट ठरली. भेट ठरल्यानंतर खान माझ्या राजाला भेटायला आला. मिठी जबरदस्त बसलेले आहे माई बापानो. आणि खान हात मारतोय माझ्या राजाला. खान हाक मारी तो हसरी. खान हाक मारी तो हसरी. खान हाक मारतोय, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खान हाक मारतोय. आणि खानाची माझ्या राजाची भेट ठरली. मिठी जबरदस्त बसली. खानानं माझ्या राजाची मान मानेला दाबली. वरून कोठारीचा वार केला. खान दाबी मान मान्याला. खान दाबी मान मान्याला. चिलखत होत अंगाला. चिलखत होत अंगाला. खानानं मानेला मान दाबली. चिलखत होत वरून कोठारीचा वार केला. चिलखत असल्यामुळे वार चुकला. माझ्या राजानं आपल्या बोटातल्या वाघ छाना
ठेवल्या खानाचा कोतळा बाहेर काढला. ऐका त्या माझ्या राजाच्या नावाची कीर्ती. गौरवव्रत पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की हर हर माझ्या जाऊची पुराई बापाचा बाप राजा शिवा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला ओ बाबाचा बाप राजा शिवा जन्मला ओ बाबाचा बाप राजा शिवा जन्मला एक राजा इथे जन्मला एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गात किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गात किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गात किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गात किल्ल्याच्या दगडावर ओ शिवनेरीवर शिव जन्मला शिवनेरीवर शिव जन्मला राजाची या राजाची शिवराया जय जय भवानी. ऐका माय बापानो राजाच्या आपल्यावरती फार उपकार आहेत. आज आपण या शेतात बसलोय ना हे शेत आपण काय म्हणतो 7-12 माझ्या नावावर. ऐका ऐका राजानं फार आपल्यावरती उपकार केले. किती राजानं आपल्यावरती उपकार केले काय ते उपकार सांगावे त्या राजाचे. राजानं आपल्यावरती एवढे उपकार केले. ऐका रे माय बापानो सगळ्यात पहिल्यांदा अगोदर शेताची मोजमापणी जर कुणी केली असेल ना तर ते माझ्या छत्रपती शिवाजी राजांना केली. अरे ऐका 7 काड्या आणि 12 हात 7-12 सगळ्यात अगोदर तयार केला माझ्या छत्रपती शिवाजी राजांना. सगळ्यात अगोदर शेतीची मोजमापणी केली त्याच्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाची जमीन मिळाली. एक सांगू बाबा आज आपलं 7-12 नाव फक्त राजामुळे. अरे माझा राजा नसता तर 7-12वरती तुमचं आणि तुमच्या बापाचं नाव लागलंच नसतं. एवढे उपकार त्या राजाचे आपल्यावरती आहेत. त्या राजाला कधी विसरू नका. आई बापाला कधी विसरू नका. आज या ठिकाणी या गुजले परिवाराचा गेलेला हा सुहास दादा असेल हा सगळा परिवार दुःखी झालाय. सगळा परिवार पोरका झालाय माय बापानो. पण ऐका या परिवारातल्या सगळ्या सदस्यांना गेले 2 तास झालं तुम्ही माझं काय कीर्तन ऐकलं नाही ऐकलं याचं घेणं देणं नाही. पण एवढं या सुहास दादांसाठी या गुजले परिवारासाठी या संपूर्ण परिवारासाठी सगळ्यांना मनाचं कान करून ऐका रे माय बापानो. अरे गेलाय हा सुहास दादा या परिवाराला सोडून परिवारातून निघून पोरकं झालाय हा परिवार. दुःख झालंय या परिवाराला रे माय बापानो. पण ऐका गेले 1 वर्ष झाला हा सुहास दादा सगळ्यांना सोडून निघून गेलाय. सगळेजण त्यांच्या फोटोजवळ जातील. महिन्याचा मासिक आल्यानंतर सगळेजण त्या फोटोजवळ नैवेद्याचं ताट ठेवतायत. पाण्याचा तांब्या भरून ठेवतायत. पाणी पिरे म्हणून बोलतायत. पण तेच लेकरू पाणी प्यायला तयार नाही. तेच लेकरू काय खायला तयार नाही. दादा मी आतमध्ये बसले होते ना बाबा त्यावेळेस ती माऊली रडत होती. सोनिया बाळा तू मला सोडून निघून गेला रे दादा. दादा मला भूक लागली म्हणल्यानंतर माझ्या हातचं जेवण बनवून तू मागायचा. सोनिया तुला भूक लागल्यानंतर लगेच मी माझ्या हातचं जेवण तुला करून घालायची. ती माय मगाशी आत बसल्यानंतर मी पाहत होते बाबा ती माय रडत होती. ती ताई ती सुजाता ताई ती शीतल ताई त्या माईला त्या माऊलीला समजवत होती. ताई आई नको ग रडू आपला सोनिया इथंच आहे दिसतोय आपला सोनिया अजून येत आहे. पण ती माऊली सांगत होती माझा सोनिया भूक लागली म्हणला की मी माझ्या हातानं माझ्या सोन्याला जेवू घालायची. माझा सोन्या माझं बाळ मला सगळं सांगायचं. माझं लेकरू माझं बाळ माझ्यापासून काहीच लपवत नव्हतं. पण माझ्या सोन्यानं मला कधी असं दुखवलं नाही. माझा सोन्या मला नवीन साडी घेऊन यायचा. माझा सोन्या माझ्यासोबत चांगलं बोलायचा. माझं बाळ आज या जगात राहिलं नाही सांगणारे देवा. माझा सोन्या माझं लेकरू माझं बाळ कुठं पाहू. ही माऊली त्या देवाला भांडत होती रे माई बापानो. रक्षाबंधनचा सण यावा
त्या सुजाताताईनं त्या शीतलताईनं यावं रक्षाबंधनच्या दीपावलीच्या सणाला. अरे रामासारखा सागरदादा आहे, त्या सागरदादाला राखी बांधल्यानंतर दुसरी राखी बांधायला लक्ष्मणासारखा आपला सुहास दादा राहिला नाही, आपला भाऊ राहिला नाही. म्हणून आज त्या शीतलताईला आणि त्या सुजाताताईला सुद्धा वाईट वाटत असेल की त्यांचा लक्ष्मणासारखा त्यांचा भाऊ या जगाच्या पाठीवरती राहिला नाही. यांनी म्हणावं देवा, अरे द्रौपदीवरती संकट आली रे देवा, देवा द्रौपदीचा श्रीकृष्ण भगवान परमात्मा भाऊ म्हणून उभा राहिला. पण देवा आज आमच्यावरती संकट आली तर आमच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहणारा आमचा दादा, आमचा भाऊ आम्हाला सोडून घेऊन गेला रे. सांगणारे देवा, का आमच्या परिवारासोबत असं केलं तेव्हा काय चुकलं होतं रे आमचं. या सगळ्या परिवारानं भांडावं. त्या सागरदादाने म्हणावं, अरे राम वनवासाला गेल्यानंतर रामासोबत जसा लक्ष्मण गेला होता ना, तसं मला कोणतंही दुःख झालं, मला काही झालं ना, माझ्या सोबत पाठीमाग उभा असायचा माझा लक्ष्मणासारखा भाऊ. आज माझा सुहास दादा मला, आज माझा भाऊ सुहास, आज माझा सोनिया मला सोडून निघून गेलाय. म्हणून त्या सागर दादाला सुद्धा वाईट वाटतंय रे माय बापानो. अरे ज्या लेकराला बाप काय असतो हे कळत नाही अजून. लेकरू बाप मेल्यानंतर महिन्याचे बाप काय असतो, बाप हा शब्द सुद्धा त्या लेकराला माहीत नसेल, अजून त्या लेकराला बाप हे बोलता सुद्धा येत नसेल रे माय बापानो. पण त्याच लेकराचा बाप, त्या आद्विक लहान लेकरू आहे बाल बाबा, त्या लेकराला जर बाप कुठे पाहायचा म्हटलं ना, आज त्या लेकराला त्याचा बाप आठवणार नाही रे माय बापानो. आज गेलाय हा सगळा परिवार दुःखी झालाय, सगळा परिवार पोरका झालाय. या सगळ्या परिवाराला माझी विनंती असेल, सगळ्यांना काय करायचं माय बापानो, या संसार रूपी मार्गातून वेळ काढून पंढरपूरला जायचं. कुठं आई सगळे रडताय, सगळ्यांच्या डोळ्यात आसू आहेत, सगळ्यांना वाईट वाटतंय, सगळ्यांना दुःख झालंय. का तर आज करता धरता पुरुष या परिवारातला व्यक्ती निघून गेलाय रे माय बापानो. ऐका, या परिवारातल्या सगळ्या सदस्यांना माझं सांगणं असेल, कधीतरी संसाररूपी मार्गातून वेळ काढून पंढरपूरला जायचं. कुठं जायचं? पंढरपूरला. तिथं गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, तिथून पुढं यायचं, तिथून पुढं आल्यानंतर बघायचं भक्त पुंडलिकाच्या मातापित्यांचं दर्शन घ्यायचं, तिथून पुढं यायचं 11 रुद्र मारुतीचं भक्त पुंडलिकाच्या मातापित्यांचं दर्शन घ्यायचं, आणि तिथून पुढं यायचं. तिथून पुढं आल्यानंतर बघायचं अरे रस्त्यावरती बरेच भिकारी बसले असतात बाबा. त्या सुहास दादांच्या फोटोजवळ महिन्याच्या मासिकाला जेवणाचं ताट ठेवताय, नैवेद्याचं ताट ठेवताय, पाण्याचा तांब्या भरून ठेवताय, पण गेले 1 वर्ष झालं ते पाणी पिली नसतील, त्यांनी काही खाल्लं नसेल. आज खऱ्या अर्थानं त्या आईला, त्या सोन्याला, त्या लेकराला, त्या दादाला काही खाऊ घालावं वाटत असेल, त्या भावाला, त्या आपल्या बारक्या भावाला काही खाऊ घालावं वाटत असेल, या शीतलताईला आणि त्या सुजाताताईला आपल्या भावाला काही खाऊ घालावं वाटत असेल, त्या पत्नीला, त्या धनश्रीताईंना आपल्या पतीला काही खाऊ घालावं वाटत असेल ना, तर या सगळ्या परिवारानं काय करायचं? समोर भजे वडापाव काही ते दिसतील ते घ्यायचे, एखाद्या भुकेलेला खाऊ घालायचे. अरे स्वर्गात गेलेले हे तुमचे सुहास दादा आहेत ना, ते अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही रे. एखादी बिस्लरीची पाण्याची बाटली घ्यायची, एखाद्या तहानलेल्याला पाणी प्यायला द्यायचं. अरे स्वर्गात गेलेले हे तुमचे सुहास दादा आहेत ना, ते पाणी पिल्याशिवाय राहणार नाहीत. आस्ती माय, आस्ती माऊली जाते पोटजवळ. ए सोन्या, तुला भूक लागली का? रडते, डोकं आपटून घेते, जाते, ती देवाला सुद्धा भांडते हो. पण त्या माईचं लेकरू तिला दिसत नाही, त्या बहिणींना त्यांचा भाऊ दिसत नाही, त्या सागर दादांना त्यांचा भाऊ दिसत नाही. जिनं कपाळाला कुंकू लावलंय ना, जिनं रक्त तिचं होतं, दूधही तिचं होतं, पण मूल मात्र सुहास दादांच्या नावाचं जन्माला घातलंय ना. आज त्या धनश्री ताईंना सुद्धा वाईट वाटतंय बाबा. सगळा परिवार दुःखी झालाय, सगळा पोरका झालाय. पण ऐका, आज वाईट वाटून घ्यायचं नाही, दुःख वाटून घ्यायचं नाही. आज खऱ्या अर्थानं तुम्हाला जर तुमच्या सुहास दादांना पाहायचं असेल ना, तर तिथून पुढे यायचं, तिथून पुढे आल्यानंतर बघायचं अरे गरुड स्तंभ लागतो. आज या माऊलीला, आज या छाया आईला सुद्धा लेकराला मिठी मारावी वाटते. तुम्ही सोन्या सोन्या म्हणताय, तुमच्या सोन्याला तुम्हाला मिठी मारावी वाटते, तुमच्या बाळाला आई तुम्हाला मिठी मारावी वाटते. जर तुमच्या सोन्याची, तुमच्या बाळाची मिठी जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर त्या गरुड स्तंभाला कडकडून मिठी मारा. अरे गेलेला तुमच्या सोन्याची, गेलेल्या तुमच्या सुहास दादाची मिठी तिथं तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तिथून पुढे या, तिथून पुढे आल्यानंतर बघा अरे तिथं जगाचा बाप आणि जगाची आई उभा आहे. त्या जगाच्या बापाकडे, जगाच्या आईकडे
दादांकडे बघायचं आणि गेलेल्या आपल्या सुहास दादांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. अरे त्याच जगाच्या बापामध्ये तुम्हाला तुमचा गेलेला हा सुहास दादा दिसल्याशिवाय राहणार नाही. तिथं जगाचा बाप आणि जगाची आई उभे आहे. सर्वांना त्या जगाच्या बापाचं आणि जगाच्या आईचं, या सुहास दादांसाठी, या गुजले परिवारासाठी, या गेलेल्या सगळ्या परिवारासाठी, या गेलेल्या व्यक्तीसाठी सर्वांना दोन्ही हात वरती करायचं. 2 मिनिटं जगाच्या आईचं आणि जगाचं बापाचं भजन. सर्वांनी पाठीमागचे आपल्या या सुहास दादांसाठी, आपल्या या परिवारासाठी सर्वांनी 2 मिनिटं दोन्ही हात वरती. हा सर्वांनी. जय जय विठ्ठल विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल विठ्ठल रखुमाई. जय जय विठ्ठल विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल विठ्ठल रखुमाई. जय जय विठ्ठल जय रखुमाई, जय जय विठ्ठल जय रखुमाई. हा सर्वांनी दोन्ही हात वरती. या परिवारासाठी, या सुहास दादांसाठी, आपल्या सर्वांना सुहास दादांच्या आत्म्याला शांती मुक्ती मोक्ष मिळवायचे याच्यासाठी. हा सर्वांनी करा ना 2 मिनिटं उभे असलेले दादा आपल्या मित्रासाठी, आपल्या सुहास दादांसाठी करा ना. पाठीमागचे बसलेले हात वरती करा ना जरा. 2 मिनिटं. ऐका, आपल्या टाळीचा आवाज आळंदीच्या ज्ञानोपरायांपर्यंत, देहूच्या तुकोपरायांपर्यंत आणि पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यापर्यंतच नव्हे तर या गुजले परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, हात वरती. या परिवाराचा स्वाभिमान असणारे कैलासवासी. थांबा 2 मिनिटं थांबा. कैलासवासी 2 मिनिटं थांबा. कैलासवासी वैकुंठवासी सुहास राजेंद्र गुजले या दादांच्या कानापर्यंत आपल्या टाळीचा आवाज. एकच मिनिट हात वरती. एक मिनिट फक्त. वा टाळीचा आवाज दादांच्या कानापर्यंत गेला पाहिजे, स्वर्गापर्यंत गेला. वा आनंद वाटतोय माई बापांना. जय जय विठ्ठल जय रखुमाई, जय जय विठ्ठल जय रखुमाई. जय जय विठ्ठल जय रखुमाई, जय जय विठ्ठल जय रखुमाई. विठ्ठल विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल विठ्ठल रखुमाई. ऐका माय बापानो, आज सगळी बऱ्याच लांबून बरीच लोक आले. मला वाटतं हे सगळं बघून मला वाटतंय या सुहास दादांनी जीवनामध्ये पैसा नाही कमवला, पण या सुहास दादांनी प्रेमाची माणसं एवढी कमवली. दादा एवढा मित्र परिवार त्या सुहास दादांचा दिसतोय. ऐका दादा, मित्र कसा असावा? मित्र आपल्या सुखामध्ये, आपल्या आनंदामध्ये आपल्या सोबत फिरणारा नसावा, तर आपल्याला दुःख झाल्यानंतर आपला चेहरा पाहून आपलं दुःख ओळखणारा असा मित्र असावा. ऐका, सुख असल्यानंतर सगळे मित्र आपल्या जवळ येतात, पण दुःख असल्यानंतर कोणीच मित्र आपल्या सोबत येत नाही. पण गेलाय हा सुहास दादा या सगळ्या मित्रांना सोडून निघून, तरी एवढा सगळा मित्र परिवार या दादासाठी इथं जमलेला आहे. मायबापानो, मला वाटतं या दादांनी पैसा नाही कमवला, पण या दादांनी माणुसकी, मित्र एवढी सगळी लोक कमवली. तुम्ही सगळे बऱ्याच लांबून आलाय. ऐका सगळेजण आलाय. का आलाय? तर या सुहास दादांवरती, सागर दादांवरती, अख्ख्या गुजले परिवारावरती तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही आलाय की नाही? तुझ्या माझ्या गावचे अंतर जरी आहे, मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. सागराची लाट तू सागराची लाट मी, मग सांग असल्या सागरी कुठली तरी आहे. प्रत्येकाला कुणाच्या ना कुणाच्या खांद्यावरती जायचंय रे माई बापानो. पण आज तुम्ही सगळेजण आला, कशा करता आला? तर आज या सुहास दादांच्या आत्म्याला शांती मिळावी, हा सगळा परिवार दुःखातून मुक्त व्हावा याच्याकरता आलाय. तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ऐका माई बापानो, लेकरू आईला म्हणतं,
आई तुझ्या विना मला कोण वाचवणार. पण आज या आईला वाईट वाटतंय. आज लेकरू आईला सोडून निघून गेलंय. त्या लेकरांनी आईला म्हणायचं, पण आज लेकरू आईला म्हणतही असेल पण आईला त्या काहीच करता येत नाही हो. त्या आईचं लेकरू तिला सोडून निघून गेलंय रे माय बापानो. कुणाला जरी नाही ना आठवण झाली त्या सुहास दादांची, त्या आपल्या लेकराची, तरी पण त्या आईला मात्र फार आठवण येते. रात्र झाली, सकाळ झाली, दिवस झाला बाबा, ती माय ती माऊली रडते. काय काय बोलावं त्या आईबद्दल, त्या आईच्या प्रेमाबद्दल. आईला वाईट वाटतंय. आई सांगते 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वाढवलंय, साठवलंय, रक्ताचं दूध करून पाजलंय माझ्या लेकराला, माझ्या सोन्याला, पण आज माझं लेकरू राहिलं नाही. लेकरं म्हणतात ना, सांग ना आई मला कोण वाचविणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. होईन मी मोठा शिकून शिकून, घेईन भरारी पाखरू होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. सांग आई मला कोण वाचविणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. होईन मी मोठा शिकून शिकून, घेईन भरारी पाखरू होऊन. कधीतरी हा सुहास दादा त्या छाया आईला सुद्धा म्हणला असेल, आई तुझ्या विना मला जन्माशी कोण घालणार. पण त्या आईचं लेकरू त्यांना सोडून निघून गेलंय. ऐका माय बापानो, बराच वेळ झालाय, बऱ्याच लांबून बरीच लोक या ठिकाणी आलेले आहेत. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ऐका, एक पांडवांच्या देव एवढ्या जवळचा होता, काटा जरी टोचला तरी पांडवांच्या देव परत धावत जायचा. पण त्या पांडवांचं कर्म चुकलं. त्या 5 पांडवांना काय केलं, द्रौपदी देवाची कोण आई, द्रौपदी देवाची कोण, तुम्ही आहे का गेले, हा ही धरा, द्रौपदी देवाची कोण होती, हा आहे का गेले तुम्ही, रिॲक्शन द्या जरा, बोला माझ्यासोबत. झालंय आता कीर्तन, जास्त वेळ घेणार नाही मी बाबा तुमचा, मला माहित आहे बराच वेळ झालेला आहे. ऐका, आज आमचं भावाभावावरती प्रेम राहिलं नाही. आहे का तुमचं तुमच्या भावावरती प्रेम राहिलं. आम्हाला या डोळ्यानं जगाचं चांगलं झालेलं पाहिलं आवडतं, पण भावाचं मात्र वाटोळं व्हावं असं वाटतं की नाही बाबा. अरे काय भावाचं प्रेम असावं. प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला निघाले तर लक्ष्मण सुद्धा म्हणतोय, जिथं माझा राम दादा जाईल ना तिथंच मी जाणार. काय राम लक्ष्मणाचं भावाचं प्रेम असावं रे माय बापानो. आज भावाचं प्रेम राहिलं नाही. एक जुना चित्रपट होता बघा, तांब्याचा विष्णुबाळा, बघितलाय ना. त्यात एक जुनं गीत आहे बघा, वैर करू नये कुणाशी राग धरू नये कुणाचा, माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, तोल सावरा होता की नाही जुना. पण आता ते राहिलं नाही. द्रौपदी देवाची बहीण होती, पण त्या 5 पांडवांना द्रौपदीला पळवून नेलं, तिच्याशी विवाह केला. म्हणून त्याच 5 पांडवांना देवानं काय केलं, पांडवांचा सहाय्यकारी राज्यावरून केले दुरी आले देवाजीच्या मना. आणि तेथे कोणाचे देवाच्या मनात आल्यानंतर कोणाचं काही चालत नाही मायबापानो. परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी फोटो समोर येऊन बसायचे. झाले आता 2च मिनिटं फक्त. या समोर या. त्यांची मुलगी, त्यांची पत्नी, त्यांची आई, त्यांचा भाऊ, त्यांची बहीण, सगळ्यांनी समोर येऊन बसा. हां दादा या तुम्ही पण समोर. त्यांची पत्नी असेल, त्यांचा मुलगा दादा तुम्ही या. त्या धनश्री ताई तुम्ही समोर या. सगळ्यांनी या बाबा. आता गेलेत दादा या जगाच्या ऐका, फुले फुलतात आणि सुकतात, ओढे वाहतात आणि हटतात. तशी माणसं जन्माला येतात आणि एक दिवस या जगातून निघून जातात. गोड हा असा परिवार आहे. गेले 1 वर्ष झाले या परिवाराला दुःख झालंय, परिवार पोरका झालाय. ऐका माय बापानो, एकतर माणसानं जन्माला आल्या तरी मरावं किंवा वयस्कर असताना तरी मरावं. तरुणपणात कुणाला मरण येऊ, तरुणपणात दादांना जावं लागतंय. दादांच्या फोटोकडे बघितल्यानंतर दिसतंय बाबा वयही झालं नव्हतं, थकलेही नव्हते, तरी सुद्धा हे जग सोडून या जगातून निघून जावं लागलं. ज्या आईनं एवढी हाडाची काडं केली, जिनं सांभाळला छाया राजेंद्र गुजरे, या आईला सुद्धा वाईट वाटतंय. तिचा मुलगा तिचं लेकरू तिला सोडून निघून गेलंय. सागरदादांना वाईट वाटतंय, त्यांची पत्नी असेल धनश्री ताईंना वाईट वाटतंय. ज्या लेकराला बाबा म्हणून हाक मारावी अशी वाटली, 2-3 वर्षानं ते लेकरू, ते आद्विक, ते बाळ मोठं झालं, त्याला बाबा म्हणून हाक मारावी वाटली ना, तर त्या लेकराला त्याचा बाप नाही दिसणार. त्या लेकरानं विचारलं ना, बाप कुठं गेला, यांना काय उत्तर द्यावं हा प्रश्न पडणार आहे त्या आद्विकला, त्या बाळाला, त्या लेकराला, की आपला बाप कुठं गेला. ह्या
ह्या लेकराला काय सांगावं. हे सगळा परिवार असेल, त्यांच्या बहिणी असतील, सगळ्यांना दुःख झालंय. म्हणून ऐका, तुम्ही सगळ्यांना त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, वस्त्रदान केलंय. ऐका, काकांनी जो विधी केला तो पिंडदान विधी झाला. आता कीर्तन म्हणजेच काय आहे? ज्ञानदान आहे. कीर्तन झाल्यानंतर सर्वांना काय आहे? तुम्ही आहे का गेले? सर्वांना महाप्रसाद म्हणजे भोजन आहे. आणि पाहुण्याने आणलेला पोशाख म्हणजे वस्त्रदान. आज या सुहास दादांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांचा मोठा भाऊ सागर दादांनी पिंडदान केले, अन्नदान केले, ज्ञानदान केले, वस्त्रदान केले. आज निश्चित या सुहास दादांच्या आत्म्याला शांती, मुक्ती, मोक्ष मिळेल आणि सुहास दादांचा आत्मा मुक्त होऊन स्वर्गामध्ये जाईल. म्हणून आज या ठिकाणी या परिवाराकडून माझ्या वाटेला आलेली सेवा, त्या योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन. उत्कृष्ट अशी गायनाची साथ ज्यांनी केली, माऊली महाराज असतील, तुषार महाराज असतील, दोघांनी उत्कृष्ट अशी गायनाची साथ केली. दोघांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उत्कृष्ट असा मृदुंग ज्यांनी वाजवला, सोमनाथ महाराज असतील, उत्कृष्ट असा तुम्ही मृदुंग वाजवला, महाराजांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. संत सद्गुरू बाळूमामा वारकरी शिक्षण संस्था नातेपुते, त्या वारकरी शिक्षण संस्थेमधले विद्यार्थी असतील, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. हा झालेला कार्यक्रम मी गेले तरी परत पाहता यावं. गेले म्हणजे वर नाही, घरी गेले तरी, घरी गेले तरी परत मला पाहता यावं, तुम्ही सगळे तुम्हाला दिसावं असं जर वाटत असेल तर आपला ओम साई क्रिएशन हा यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवरती शूट करण्याचं काम ज्यांनी केलं, माझ्या लहान भावाप्रमाणे असणारा रोहित दादा, त्या ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवरती आपल्याला हा झालेला कार्यक्रम 2-3 दिवसानं पाहायला मिळेल. त्या ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनलचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. रोहित दादाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझा लहानसा आवाज मोठा करून पोचवला ती साऊंड सिस्टीम दादा, तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझे गुरुवर्य, माझे वडील त्या ठिकाणी असतील, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी कीर्तनाला येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला, आरोग्य खात्यामध्ये असणारी माझी बहीण नरसई सुवर्णा भुजबळ, ती माझी बहीण, त्या माझ्या दिदीचा स्टेटस आपल्या सागरदादांनी पाहिला. सागरदादा म्हटले, ऐका मॅडम, तुमची बहीण आहे, त्यांचं कीर्तन माझ्या भावाच्या पुण्यस्मरणाला ठेवायचं आहे. सागरदादांच्या माझ्या दिदीच्या संपर्कातून या ठिकाणी मला कीर्तनाला येण्याचा योग आला. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तुम्ही म्हणसाल काय होता ही सगळी आपापली गुंडाळांनी गाला माघारी, आम्हीच जर कीर्तनाला नसतं तर तुमचं कीर्तन कोणी ऐकलं असतं? म्हणसाल का? आहे का गेले? 2 मिनिटं फक्त बोला बाबा, कीर्तनाचा शेवट करायचा आहे. तुम्ही आहे का गेले? आहे ना? हां. तुम्ही काय म्हणसाल? सगळे आपापली गुंडाळांनी गाला माघारी, आम्हीच जर कीर्तनाला नसतं तर तुमचं कीर्तन म्हणसाल का? ज्यांना 1 मुलगी असेल त्यांनी मला दुसरी, ज्यांना 2 असतील त्यांनी, ज्यांना 3 असतील त्यांनी, आणि ज्यांना 1 नसेल त्यांनी मला दत्तक घ्या. घेताय का? कसं? बरं जाऊ द्या, दत्तक नाही घेता आलं 7-12 माझ्या नावावर करा. ऐका, विनोदाचा भाग सोडा, पायातली चप्पल तुटली शिवून घालतो. बोलताना एखादा वेडा वाकटा शब्द गेला असेल, तुमच्या शुद्ध अंतकरणाने मला माफ करा. पुन्हा एकदा ही झालेली सेवा तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी, माझ्या जन्मदात्या मातापित्यांच्या, गुरुवर यांच्या चरणी समर्पित करते. आणि आज या ठिकाणी हा परिवार पुरका झालाय. कैलासवासी, वैकुंठवासी सुहास राजेंद्र गुजले या दादांच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करते आणि सेवेला इथंच पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर तुकाराम